आज आपण इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 5 सोडवणार आहोत. प्रश्न पहिला आहे, खालील संख्यातील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा. आपल्याला एक संख्या दिलेली आहे 78,95,210. आता अधोरेखित म्हणजे काय? ज्या अंकाच्या खाली रेषा दिली आहे त्यांची स्थानिक किंमत आपल्याला लिहायची आहे. या ठिकाणी 7 या संख्येच्या खाली रेषा मारली आहे. आता 7च्या पुढे किती अंक आहेत ते आपण मोजू. या ठिकाणी 7च्या पुढे 6 अंक आहेत, म्हणून 7च्या पुढे 6 शून्य द्यायचे. 7च्या पुढे आपण 6 शून्य दिले म्हणजेच ही 7ची स्थानिक किंमत झाली, ती म्हणजे 70 लाख. यानंतर दुसरं उदाहरण आहे 14,95,210. आता यामध्ये 4 या संख्येखाली रेष मारलेली आहे. मग आपण 4च्या पुढे किती संख्या आहेत ते मोजू. मग 4च्या पुढे 5 संख्या आहेत, म्हणजेच 4च्या पुढे आपल्याला 5 शून्य द्यावे लागतील. म्हणजे 4ची स्थानिक किंमत आहे 4 लाख. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे 3,52,749. या ठिकाणी 5 या संख्येखाली रेष मारलेली आहे. मग 5 या अंकाच्या पुढे किती संख्या आहेत ते आपण मोजू. 5च्या पुढे 4 संख्या आहेत, म्हणजे 5च्या पुढे 4 शून्य द्यायचे. म्हणजेच 5ची स्थानिक किंमत झाली 50,000. त्यानंतर चौथं उदाहरण आहे 50,000 आणि शून्याच्या खाली रेष मारलेली आहे. मग शून्याची स्थानिक किंमत शून्यच असेल. यानंतर 5वं उदाहरण आहे 89,99,988. यामध्ये 10,000 स्थानच्या 9 खाली रेघ मारलेली आहे. मग 9च्या पुढे किती संख्या आहेत ते आपण मोजू. 9च्या पुढे 1, 2, 3 आणि 4 संख्या आहेत, म्हणजे 9च्या पुढे 4 शून्य द्यावे लागतील. म्हणजेच 9ची स्थानिक किंमत झाली 90,000. यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. त्यातील पहिले उदाहरण आहे 56,43,215. आता 5च्या पुढे किती अंक आहेत ते आपण मोजू. या ठिकाणी 5च्या पुढे 6 अंक आहेत, म्हणून 5 वर 6 शून्य द्यायचे. त्यानंतर अधिकचं चिन्ह द्यायचं. त्यानंतर दुसरा अंक आहे 6. मग 6च्या पुढे जेवढ्या संख्या आहेत तेवढे 6च्या पुढे शून्य द्यायचे. 6च्या पुढे 5 संख्या आहेत, म्हणून 6 वर 5 शून्य द्यायचे. त्यानंतर अधिकचं चिन्ह. त्यानंतर 4च्या पुढे 4 संख्या आहेत, म्हणून 4 वर 4 शून्य द्यायचे. त्यानंतर 3च्या पुढे 3 संख्या आहेत, म्हणून 3 वर 3 शून्य द्यायचे. 2च्या पुढे 2 संख्या आहेत, म्हणून 2च्या पुढे 2 शून्य. 1च्या पुढे एकच संख्या आहे, म्हणून 1 वर 1च शून्य द्यायचा. त्यानंतर अधिकचं चिन्ह आणि शेवटी 5. यानंतर आता दुसरं उदाहरण सोडवू आपण. 7च्या पुढे किती संख्या आहेत त्या मोजायच्या. 7च्या पुढे 4 संख्या आहेत, म्हणून 4 शून्य द्यायचे. त्यानंतर अधिकचं चिन्ह. आता इथे शून्य आहे, म्हणून त्या पुढची संख्या घ्यायची. त्या पुढची संख्या आहे 8 आणि 8च्या पुढे 2 संख्या आहेत, म्हणून 8 वर 2 शून्य द्यायचे. त्यानंतर अधिकचं चिन्ह. आता पुढची संख्या आहे 1. 1 वर 1च शून्य द्यायचा. अधिकचं चिन्ह आणि 5 आहे असे लिहायचे. यानंतर पुढची संख्या आहे 8,35,999. यामध्ये 8च्या पुढे 5 संख्या आहेत, म्हणजे 8च्या पुढे 5 शून्य द्यायचे. त्यानंतर अधिकचं चिन्ह. आता पुढचा अंक आहे 3. 3च्या पुढे 4 संख्या आहेत, म्हणून 4 शून्य द्यायचे. त्यानंतर आहे 5. 5च्या पुढे 3 शून्य. त्यानंतर पुढचा अंक आहे 9. 9च्या पुढे 2 शून्य. त्यानंतर 9. 9च्या पुढे 1 शून्य आणि शेवट अधिक 9. यानंतर चौथं उदाहरण आहे 8,88,889. यामध्ये 8च्या पुढे 5 संख्या आहेत, म्हणून 8च्या पुढे 5 शून्य द्यायचे. त्यानंतर अधिकचं चिन्ह. आता पुढच्या 8च्या पुढे 4 शून्य द्यायचे. त्यानंतर अधिकचं चिन्ह. पुढच्या 8च्या पुढे 3 शून्य द्यायचे. त्यानंतर अधिकचं चिन्ह. त्यानंतर शतक स्थानच्या 8च्या पुढे 2 अंक शून्य द्यायचे. त्यानंतर अधिकचं चिन्ह. 8च्या पुढे नंतर 1 शून्य द्यायचा. त्यानंतर अधिक 9. यानंतर 5वं उदाहरण आहे 92,32,992. आता या ठिकाणी 9च्या पुढे 6 संख्या आहेत, म्हणून 9च्या पुढे 6 शून्य द्यायचे. त्यानंतर अधिकचं चिन्ह. आता 2च्या पुढे 5 संख्या आहेत, म्हणून 2च्या पुढे 5 शून्य द्यायचे. त्यानंतर 3च्या पुढे 4 शून्य द्यायचे. त्यानंतर 2च्या पुढे 3 शून्य द्यायचे. त्यानंतर 9च्या पुढे 2 शून्य द्यायचे. त्यानंतर अधिकचं चिन्ह आणि 9च्या पुढे 1 शून्य द्यायचा. त्यानंतर अधिकचं चिन्ह आणि 2 आहे असे लिहायचे. यानंतर तिसरा प्रश्न आहे खालील संख्यातील प्रत्येक अंकाचे स्थान व स्थानिक किंमत लिहा. त्यातील पहिलं उदाहरण आहे 35,705. यामध्ये आपल्याला स्थान आणि स्थानिक किंमत लिहायची आहे. मग 3चं स्थान आहे 10,000.
5 आहे हजार, 7 आहे शतक, 0 आहे दशक आणि 5 आहे एकक. मग आपण एकककडून सुरुवात करू. पहिल्यांदा 5चं स्थान आहे एकक आणि स्थानिक किंमत 5ची 5च येईल. त्यानंतर 0 आहे दशक स्थानी, 0ची स्थानिक किंमत 0च येईल. त्यानंतर 7 आहे शतक स्थानी आणि 7ची स्थानिक किंमत 700 येईल. त्यानंतर 5 आहे हजार स्थानी आणि त्याची स्थानिक किंमत आहे 5000. त्यानंतर 3 आहे 10,000 स्थानी आणि त्याची स्थानिक किंमत आहे 30,000. यानंतर दुसरं उदाहरण आहे 7,82,899. आता यामध्ये स्थान आणि स्थानिक किंमत लिहायची. आपण एकक स्थानाकडून सुरुवात करू. एकक स्थानी 9 आहे, मग त्याचं स्थान आहे एकक आणि स्थानिक किंमत आहे 9. त्यानंतर दशक स्थानी सुद्धा 9 आहे, मग दशक आणि स्थानिक किंमत येईल 90. त्यानंतर 8 आहे शतक स्थानी आणि स्थानिक किंमत येईल 800. त्यानंतर 2 आहे हजार स्थानी आणि त्याची स्थानिक किंमत येईल 2000. त्यानंतर 8 आहे 10,000 स्थानी आणि त्याची स्थानिक किंमत येईल 80,000. त्यानंतर 7 आहे लाख स्थानी आणि त्याची स्थानिक किंमत 7 लाख. यानंतर तिसरं उदाहरण आहे 82,74,508. आता आपल्याला या ठिकाणी स्थान आणि स्थानिक किंमत लिहायची आहे. आपण अगोदर एकक स्थानाकडून सुरुवात करू. 8चे स्थान आहे एकक आणि स्थानिक किंमत आहे 8. त्यानंतर 0चं स्थान आहे दशक आणि स्थानिक किंमत 0च. त्यानंतर 5चं स्थान आहे शतक आणि स्थानिक किंमत आहे 500. त्यानंतर 4चं स्थान आहे हजार आणि स्थानिक किंमत 4000. 7चं स्थान आहे 10,000 आणि स्थानिक किंमत 70,000. 2चं स्थान आहे लाख आणि त्याची स्थानिक किंमत 2 लाख. 8चं स्थान आहे 10 लाख आणि त्याची स्थानिक किंमत 80 लाख. यानंतर चौथा प्रश्न आहे संख्येचे विस्तारित रूप दिले आहे, त्यावरून संख्या लिहा. त्यातील पहिलं उदाहरण आहे 60,000 अधिक 4,000 अधिक 600 अधिक 70 अधिक 9. आपण संख्या लिहिताना एकक स्थानचा अंक अगोदर लिहू. मग या ठिकाणी 9 अगोदर येईल, त्यानंतर 7 येईल, त्यानंतर 6, त्यानंतर 4 आणि शेवटी 6. म्हणजे ही संख्या झाली 64,679. यानंतर दुसरं उदाहरण आहे 9,00,000 अधिक 20,000 अधिक 7,000 अधिक 800 अधिक 5. आपण अगोदर एकक स्थानापासून सुरुवात करू. मग अगोदर 5 हा अंक येईल, दशक स्थानी 0 येईल, त्यानंतर 8 येईल, त्यानंतर 7, त्यानंतर 2 येईल आणि शेवटी 9 येईल. म्हणजेच ही संख्या झाली 9,27,805. यानंतर तिसरं उदाहरण आहे 20,00,000 अधिक 3,00,000 अधिक 60,000 अधिक 9,000 अधिक 500 अधिक 10 अधिक 7. आपण एकक स्थानचा अंक अगोदर लिहू. अगोदर 7 येईल, त्यानंतर 1 येईल, त्यानंतर 5 ही संख्या येईल, त्यानंतर हजार स्थानचे 9 येईल, त्यानंतर 6, त्यानंतर 3 आणि शेवटी 2 येईल. म्हणजेच ही संख्या झाली 23,69,517. यानंतर चौथं उदाहरण आहे 7,00,000 अधिक 80,000 अधिक 4,000 अधिक 500. आता या ठिकाणी एकक आणि दशक स्थानचा अंक दिलेला नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी 2 शून्य लिहू. त्यानंतर 5 येईल, त्यानंतर 4, त्यानंतर 8 आणि शेवटी 7 येईल. म्हणजेच ही संख्या झाली 7,84,500. यानंतर 5वं उदाहरण आहे आता एकक स्थानी 9 लिहायचं, त्यानंतर दशक स्थानचा अंक दिलेला नाही म्हणून 0 लिहायचं, त्यानंतर 6, त्यानंतर 1, त्यानंतर 5. आता या ठिकाणी लक्षस्थानी संख्या दिलेली नाही म्हणून 0 लिहायचं आणि शेवटी 8. म्हणजेच ही संख्या झाली 80,51,609. आपला उदाहरण संग्रह 5 सोडवून झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.